ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। वैष्णवी हगवण्याच्या बाळाची हेळसांड करणारा आरोपी निलेश चव्हाण अखेर पोलिसांच्या ताब्यात। 10 दिवसांपासून फरार असलेल्या निलेशला नेपाळ बॉर्डरवर ठोकल्या बेड्या। हगवणे बंधूंचा मामा जालिंदर सुपेकरचा खोटारडेपणा उघड। हगवणेंना दिलेल्या शस्त्र परवान्याच्या मंजुरीवर जालिंदर सुपेकरची सही, पण कोथरूड आणि वारजे पोलीस जबाबदार असल्याचा सुपेकरांचा दावा। ठाण्यातल्या हे रवींद्र वर्माने पाकिस्तानी एजंटना दिली होती तब्बल 14 युद्धनौका आणि पाणबुड्यांची माहिती। हनी ट्रॅपमध्ये अडकून वर्माने केली देशाशी गद्दारी। दोन्ही पवारांच्या एकत्र येण्याला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा विरोध। संजय राऊत यांचा गंभीर आरोप। अनिल देशमुखांनी चर्चा फेटाळली तर राऊतांच्या मार्गदर्शनाची गरज नाही, तटकरेंनी फटकारलं। संजय राऊतांना नरकातला स्वर्ग हे पुस्तक राज ठाकरे आणि शिंदेंना राऊतांनी दिलं भेट। पत्राच्या महिन्यात फडणवीस आणि राज ठाकरेंचा प्रिय असा उल्लेख, तर एकनाथ शिंदेंसाठी फक्त श्री असं लिहिलं। सरकारी महिला नोकरदारांनी लाटला लाडक्या बहिणींचा लाभ। 2652 महिला नोकरदारांनी घेतले 9 महिन्यांचे हप्ते। अपात्र असूनही लाटले लाडकी बहीण योजनेचे 3,58,00,000 रुपये। राज्य महिला आयोगात गेल्या 5 महिन्यांपासून 6 सदस्यांची नियुक्तीच नाही। महायुतीतल्या 3 पक्षांमुळे नियुक्ती रखडल्याची माहिती। आयोगाच्या निधीतही मोठी कपात। गोकुळदूत संघाच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद यांची निवड। सतेज पाटलांना धक्का। गोकुळदूत संघावर महायुतीचं वर्चस्व। कोल्हापुरात 40 वर्षांच्या महिलेला साखळ दंडाने बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड। कोल्हापूर पोलिसांनी केली महिलेची सुटका। नीट पीजी परीक्षा 15 जूनला एकाच शिफ्टमध्ये। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल। 2 शिफ्टमध्ये एकाच काठिण्य पातळीच्या प्रश्नपत्रिका असंभव असल्याचं कोर्टाचं निरीक्षण। पुण्यामध्ये एनडीएचा दीक्षांत संचलन सोहळा संपन्न। यंदा 17 मुलींची पहिली तुकडी पास आउट। इतिहासात पहिल्यांदाच एनडीएतनं मुलींची तुकडी सैन्यात।